देवस्थान जमिनी या केवळ महसुली नोंदीतील मालमत्ता नसून त्या श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि समाज जीवनाचा आधार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि छत्रपती शिवरायांच्या काळापासून अनेक राजांनी देवस्थानांच्या दैनंदिन धार्मिक विधींसाठी, मंदिरांचे संवर्धन, अन्नछत्रांसाठी आणि रूढी परंपरा जोपासण्यासाठी जमिनी इनाम म्हणून दिल्या आहेत. सार्वजनिक महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1995 कायद्यानुसार देवस्थानची मूर्ती ही एक कायदेशीर व्यक्ती मानली जाते आणि या जमिनीची मालकी त्या देवतेकडे असते. मात्र प्रस्तावित कायद्याच्या कलम 3 आणि 4 नुसार ही सर्व इनामे एका झटक्यात रद्द करून त्या जमिनी वहिवाटदार किंवा पुजाऱ्यांच्या नावे मालक म्हणून वर्ग करण्याचा प्रयत्न चालू आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या मंदिरांच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींचे व्यापारीकरण होईल आणि भविष्यात ही मंदिरे परावलंबी होतील. त्यामुळे हिंदू देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत धोक्यात आणणारा महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 कायदा रहित करावा, या मागणीचं निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना देण्यात आलं. याच मागणीचे निवेदन हातकणंगले येथील तहसीलदार कार्यालय तसेच शाहूवाडी येथे तहसीलदार कार्यालयात देण्यात आलं. कोल्हापूर येथे निवेदन देण्यासाठी चंदगड येथील आमदार शिवाजीराव पाटील उपस्थित होते. मंदिर महासंघाची मागणी योग्य असून या संदर्भात शासनाकडे भूमिका मांडू असं आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिलं. कोल्हापूर येथे निवेदन देताना मंदिर महासंघाचे सहसंयोजक अशोक गुरव, ज्योतिबा देवस्थान पुजारी रणजित चौगुले आणि ओंकार बनकर, माणगाव येथील मारुती मंदिराचे पुजारी कृष्णात गुरव, हरी पुजारी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर घाटगे, नमो नमोचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह जरग, सर्व श्री शशी बिडकर, तानाजी आंग्रे, भीमराव पाटील, दत्तात्रय गावडे, हिंदू महासभेचे प्रशांत पाटील, हिंदू जनजागृती समितीचे श्री शिवानंद स्वामी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी. या हिंदुस्थानामध्ये हिंदूंची पवित्र मंदिरं आहेत. या मंदिरांच्या जमिनी भूमाफ्यांच्या घशात घालायला आहेत आणि वक्फच्या बाबतीत मात्र वेगळी भूमिका सरकारची. तर आमचं असं म्हणणं आहे की ह्या देवस्थानच्याच जमिनी राहिल्या पाहिजेत, ह्या जमिनी विकता कामा नये. यासाठी आम्ही आज कलेक्टरला समस्त हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्ववाद्यांच्या वतीनं कलेक्टरना या मागणीचं निवेदन देण्यात आलेलं आहे.